नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग. कसे आहात? मी माजी प्राचार्य एकनाथ दांडगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी जे आपल्या शेतीमधले वेगळे प्रयोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी आपण नवीन नवीन करतो त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुमच्याकडून येणारं सजेशन पण तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून आज आपण पहिला जो प्लॉट आहे तो पहिला प्लॉट संदर्भात माहिती देतो. आता हे जे सीताफळाचं झाड आहे ते साधारणपणे या प्लॉटमध्ये 75 झाडं आहेत. या 75 झाडाचं जे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे ही सगळी NMK1 जातीची आहेत. ही NMK1 जात जी आहे ते नवनाथ कसपटे यांनी गोरमाळ तालुका बार्शी या ठिकाणी त्याचं संशोधन केलेलं आहे. त्यांच्याकडून आपण ही झाडं आणलेले. ही झाडं लावून आपल्याला साधारणपणे 4 वर्ष झाली. आता गेल्या वर्षीपासून आपल्याला इथं फळधारणा झालेली दिसते. ही साधारणपणे 400 ते 650 ग्रॅम वजनाचं असतं आणि या फळाला थोडासा लालसर अशा प्रकारचा शेड येते आणि हे ते म्हणजे शुगर याच्यामध्ये कमी असते आणि बीचं प्रमाण पण कमी असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गराचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळं मार्केटला पोहोचेपर्यंत किंवा मार्केटमध्ये जाईपर्यंत आपल्याला या फळाचा चांगल्या तऱ्हेनं उपभोग घेता येतो किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याचं प्रिझर्वेशन हे करता येतं. ही जी झाडं आहेत या झाडाच्या मध्ये आपण हे ज्वारी लावलेली आहे, अवेळी लावलेली आहे. त्याचं कारण असं की ही ज्वारी उत्पादनासाठी नसून याच्यामध्ये आपण जे आपल्या 2 गायी आहेत तुम्ही आत्ताच पाहिल्या असतील, बानू आणि तानू, त्या 2 गायासाठी चारा म्हणून ह्याचा आपण उपयोग करणार आहोत. म्हणजे एका बाजूला आपल्याला सीताफळाचं उत्पादन पण आणि एका बाजूला गायीसाठी चारा पण या एकाच प्लॉटमध्ये आपण घेऊ शकतो. ओके, धन्यवाद.